आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। प्रभाग क्रमांक 2 मधून इच्छुक आहे आणि आपण फॉर्म भरलेला आहे आणि सगळीकडे चर्चा आहे की आपण फॉर्म भरणार आहे। काय मी प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण गटामधून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे आणि मी पक्षाकडे तिकीट मागितलेले तिकीट मागण्यासाठी जो सर्वसाधारण मधून फॉर्म आहे ड गटातून तो मी फॉर्म भरलेला आहे आणि मी काँग्रेस पक्षातून संपूर्ण वडगाव शहरीमध्ये प्रबळ दावेदार आहे। कारण गेली अनेक वर्ष मी काम करतो आणि सामाजिक कामामध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये मी सहभागी आहे। पुढे निवडून आल्यावर काय आपले अपेक्षा काम करायची काय? सध्या तरी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य घरामधला कार्यकर्ता आहे। माझ्याकडे पैसा अडका हा प्रकार नाहीये, पण समजा जर नागरिकांनी मला निवडून दिलं, माझं काम बघून मागील 5 वर्षात जर काम बघितलं तर आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलने सुद्धा बरेच कामं दाखवलेली आहेत, बरेच मुद्द्यांवरती आवाज उठवलेला। मी चॅनलची सुद्धा आभार मानतो आणि हे जे काम आहे हे सायलेंट वोटरने पाहिलेले आहेत, म्हणजे वर्तमानपत्रातून पाहिलेले, न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहिले, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलेले आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेत। गेले अनेक वर्ष म्हणजे 5 ते 6 वर्ष मी रोज काम करतो, रोज आंदोलन, निवेदन, पत्रव्यवहार आणि अनेक कामे केले। आपल्या भागातलं सर्वात मोठं काम प्रभाग 2 मधलं मी दवाखाना आणलेला आहे, सरकारी दवाखाना हा आपल्या पत्रावरती आलेला आहे आणि हा मोफत दवाखाना आहे। असे 2 दवाखाने आणले, एक पंचशील नगर मध्ये, एक शांतीनगर मध्ये। अशा अनेक सुविधा आपल्या भागाला मिळवून देईल मी, ग्राउंड मिळवून देईल। पाण्याच्या समस्या आहेत, त्या पाण्याच्या समस्या ज्या निर्माण होतात त्या पिण्याच्या पाण्याच्या त्या होऊन देणार नाहीये। परत लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही, नोकरीचा विषय, महिलांना कामाचा विषय, महिलांना गृहोद्योग देईल मी आणि म्हणजे अनेक विषयांमध्ये मी मदत करेल। जेव्हा आपण त्या खुर्चीवरती बसतो तर त्या खुर्ची सोबत इमानदारी केली पाहिजे, नागरिकांसोबत इमानदारी केली पाहिजे आणि नागरिकांनी जर निवडून दिलं तर मी त्याचं नक्कीच चीज करेल। कारण मला स्वतःसाठी कमावण्यासाठी नाही, जर तुम्ही पाहिलं तर माझ्याकडे कोणी नातेवाईक नाही की मी माझ्या नातेवाईकाला टेंडर देईल, ठेका देईल, तसं काही नाहीये। मी फक्त नागरिकांसाठी काम करणारे, नागरिकांसाठी काम करत आलेलो आहे आणि काँग्रेस पक्षाने मला जर संधी दिली तर मी त्याचं चीज नक्की करणार। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।